नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेळंकीत ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल रंगेहात लाच घेताना अटकेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई. मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्यावर लाचखोरीचा कलंक लागला आहे. नुकतेच इथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी तलाठी विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2,500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. एका नागरिकाने आपल्या नोंदणीसाठी कार्यालयात अर्ज केला होता. सदर नोंदणीसाठी संबंधितांनी थेट 2,500 रुपयांची मागणी केल्याची तक्रार येथे स्थानिक नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवर कारवाई करत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगलीच्या पथकाने ही योजना अत्यंत गोपनीयतेने राबवली. तक्रारदारांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. ठरलेल्या वेळेनुसार तक्रारदार कार्यालयात गेले असता तलाठी चव्हाण आणि कोतवाल वाघमारे यांनी लाच स्वीकारली. त्याच वेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत दोघांनाही ताब्यात घेतले.